आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत मंगळवारपासून 3 दिवस पाणी कपात। शहर आणि पूर्व उपनगरातील काही विभागांमध्ये पाणी कपात। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। ठाणेकरांची वाहतूक कोंडीतनं सुटका करण्यासाठी वाहतूक पोलिसांचा ॲक्शन प्लॅन तयार। जिल्ह्यातील वाहतूक कोंडीच्या 16 हॉटस्पॉटवर सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 10 या वेळेत अवजड वाहनांना नो एंट्री। मुंबई महानगरपालिकेच्या कुपर रुग्णालयामध्ये उंदरांचा सुळसुळाट। 2 महिन्यात 6 रुग्णांना उंदरानं चावा घेतला। रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे रुग्णालयात उंदीर वाढल्याच्या चर्चा। यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार। फलाटा अभावी विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर रेल्वे स्थानकातील थांबा रद्द। कल्याणचा ऐतिहासिक भगवा तलाव वादाच्या भोवऱ्यात, तर तलाव परिसरातील झाडं तोडून बेकायदेशीर फूड स्टॉल्स उभारणीचे हे काम सुरू असल्यानं नागरिक संतप्त। सुरू असलेलं काम थांबवावं आणि अधिकृतपणे तयार केलेला फूड प्लाझा सुरू करावा, नागरिकांची मागणी। मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर। वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेनं 6 बोगदे बांधण्याचा निर्णय घेतला। पुणे महापालिका निवडणुकासाठीच्या अंतिम प्रभाग रचनेला मान्यता। सोमवारपर्यंत आता अंतिम प्रभाग रचनेचं राजपत्र जाहीर होणार। 10 ऑक्टोबरपर्यंत आरक्षण निश्चित होणार। पुण्यातील ग्रामीण शाळेमध्ये जाऊन निर्भया पथकाकडून अत्याचार विरोधात मार्गदर्शन। पुणे ग्रामीण पोलिसांच्या दौंड पोलिसांचा हा उपक्रम। नवरात्रोत्सवात मुंबईत तब्बल 6238 सदनिकांच्या विक्रीची नोंदणी। गतवर्षीच्या तुलनेत यंदा 20% वाढ, तर राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये 578 कोटींचा महसूल जमा।